आज ना सकाळ झाली तशी साईदने रडणं धरलं होतं. मग नाश्ता केला आणि तिला आधी घेऊन बसली. काय झालंय विचारते, काय सांगायला पण तयार नाही. नुसती घेऊन बस बघा माझ्या केसांशी वगैरे खेळत बसले. मग जरा घेऊन बसली तेव्हा तिला जरा बरं वाटलं. मग फटाफट कामं वगैरे करून घेतली, झोपवली. तशी परत रडायला लागली. असं मुलांना बरं नसलं, घरातली कामं पण होत नाही आणि काय आपल्याला पण वाईट वाटतं खूप. त्यांना काय त्रास होतोय ते समजतच नाही. बघा झोपेतच रडते ती. थोडं सर्दीसारखं वाटत होतं, नाक वगैरे जाम होत होतं ना, म्हणून ती रडत होती. मग संध्याकाळी फटकन मग सकाळची चपाती आणि भात होता. बोलली काय ते पटापट करूया, परत तिला घेऊन बसायला लागेल. मग मसाला वगैरे काय भाजत नाही बसली, असंच कच्चा मसालाच वाटला आणि तेलामध्ये छान फ्राय केला. एकच अंड्याचं कालवण केलं होतं. साईनाला खिचडी भात लावला होता. सगळं जेवण वगैरे करून घेतलं. मी पण जेवली, तिला पण भरवलं. तर जरा मग नंतर खेळत होती ती. जसं बाबा आले तशी मग तिची मस्ती चालू झाली होती. बाबा मस्त तिला कार्टूनचे कटआउट वगैरे घेऊन आले होते बघा. सकाळपासून एवढा मला त्रास दिला आणि तिचे बाबा आले की लगेच हसायला वगैरे लागली. त्यांच्यासोबत मस्त खेळत होती जरा वेळ. तर त्यांनी पूर्ण घरामध्ये सगळं लावून घेतलेलं. माझं घर असं प्ले ग्रुप वाटत होता. रात्रीचे 11:30-12 झाले होते. या सकाळी सगळं लावल्यानंतर घर असं काहीतरी दिसत होतं छानपैकी. दिवस पूर्ण असं रडण्यात घालवला, पण रात्र मात्र तिची चांगली झाली. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.